कवीश्वर कुलाचार्य परमपूजनीय पट्टाधिष्ठित मोहनदादाजी कारंजेकर यांचा आज अखिल भारतीय महानुभाव परिषदेवर नियुक्ती झालेली आहे. त्यांचा पदग्रहण सोहळा हा साहेबांच्या हातून व्हावा आम्हा नाशिककरांची इच्छा होती. गेली 3 महिने आम्ही हा मागे पुढे होत गेला. हा कार्यक्रम वारंवार भेटत गेलो. आजपर्यंत कवीश्वर कुलाचार्य परमपूजनीय पट्टाधिष्ठित महंत श्री विद्वांस बाबाजी शास्त्री बाबांनी या कार्यकाळामध्ये संप्रदायाचं प्रचंड मोठं काम केलं, भरीव असं काम केलं, अगदी संप्रदायाला प्रगतीपथावर नेलं. आता असं आहे की आता परिसाचा स्पर्श होतोय, कारण आम्ही बाबांना पाहिलं की आम्ही साहेबांना पाहत असतो. बस असे 2 हे समीकरण आम्ही संप्रदाय पाहतो. आज बाबा अध्यक्ष होत आहेत म्हणजे संप्रदाय नक्की यशस्वीकरावर जाईल. 800 वर्षापूर्वी या संप्रदायापुढे महाराष्ट्राची राणी राजा रामदेवाची पत्नी कामाईसा ही नतमस्तक होऊन संन्यास दीक्षा घ्यायला आली होती. राजा रामदेवी नंतर स्वामींच्या दर्शनाला अनेक वेळेला प्रयत्न केली, दर्शन घडू शकलं नाही. तो क्षण 800 वर्षापूर्वीचा क्षण आज उगवलेला आहे अगदी नक्कीच. आणि म्हणून साहेबांच्या शुभ हस्ते आपल्या सर्वांच्या उपस्थितीत त्यातल्या त्यात आमचे नाशिकचे ज्यांना आत्मा म्हटलं पाहिजे, कुंभमेळा मंत्री ज्यांना म्हणतोय आम्ही नाशिककर भाऊ इथं उपस्थित आहेत. आमची सर्व आमदार मंडळी उपस्थित आहे. आमचे दिलीप काकाजी आहेत, सीमाताईजी आहेत, फडणवीस ताई आहेत, आमचे अमोलजी जावळे सर इथं आलेले आहेत, तायडे साहेब आले. आपण सर्वांना विनंती करतो, महानुभाव पंथीय सर्व गुरुजनांना विनंती करतो की आपण सर्वांनी बाबांचा हा पदग्रहण सोहळा अगदी सुवर्ण तुल्य करायचा आहे. साहेबांना अगदी नम्र विनंती आहे. अखिल भारतीय महानुभाव परिषदेचं अध्यक्षपद आता कवीश्वर कुलाचार्य परमपूजनीय पट्टाधिष्ठित महदाचार्य महंत श्री कारंजेकर बाबा साहेबांच्या भाषेमध्ये मोहन बाबा यांच्याकडे अध्यक्षपद आलेलं आहे. त्यांचा सत्कार होतो आहे साहेबांच्या हस्ते, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते, आणि गौरव होतो आहे अध्यक्षपदासाठी. त्यांनी तो स्वीकारावा ही विनंती. आणि पदग्रहण आणि पद देणे माझी अध्यक्ष आता म्हणता येईल कवीश्वर कुलाचार्य आचार्य प्रवर परमपूज्य महंत श्री विद्वांस बाबांनी आपलं अध्यक्षपद आता परमपूज्य महंत श्री कारंजेकर बाबांकडे सुपूर्द केलं. याचं प्रतीक म्हणून अखिल भारतीय महानुभाव परिषदेचं प्रतीक असलेला जो बिल्ला आहे तो बिल्ला परमपूज्य महंत श्री कारंजेकर बाबा यांच्या गळ्यामध्ये घालून त्यांना आता ही माळ कार्याची त्यांच्यावर जबाबदारी टाकलेली आहे. आणि खात्री आहे की ही कार्याची आपल्यावरती पडलेली मोठी जबाबदारी बाबा तेवढ्या समर्थपणे पेलतील आणि महानुभाव पंथाला अधिक उज्ज्वलतेकडे नेतील. धन्यवाद. बाबांचा इथे सत्कार होतो आहे, वेगवेगळ्या प्रकारची मानचिन्ह, त्याचबरोबर परंपरेच्या दृष्टीने महत्वाची मानाची टोपी, जरीची टोपी इथे बाबांना परिधान केली जाईल. बाबांनी ती स्वीकारावी ही विनंती. धन्यवाद. याची डोही याची डोळा हाच सोहळा आपण सर्वजण अनुभवत आहोत. अतिशय दुर्लभ असा, कधी न पाहण्याला मिळणारा, कधी न अनुभवायला मिळणारा हा सोहळा आज आपण नाशिककर सहजपणे इथे पाहत आहोत, अनुभवत आहोत. आणि त्याला एकच समर्थ व्यक्तिमत्व जेव्हा कारणीभूत आहे ते म्हणजे महाराष्ट्र राज्याचे मागच्या मंडळींना दिसत नाही, थोडं मीडियावाले तुम्ही सहकार्य करा, थोडं मागच्या साधूंना दिसत नाही.